हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 5 द ग्रेट केप ऑफ ट्रीचा आज आपण प्रॅक्टिस झोन 1 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन. खाली क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्याला ऑप्शन दिलेले आहेत. त्यात तर करेक्ट ऑप्शनला आपल्याला काय करायचं आहे, चूज करायचं. चला तर A1 पाहूया. वेअर डीड द स्टोरी टेक प्लेस. ही स्टोरी कुठून घेतलेली आहे? तर फर्स्ट आहे बांगलादेश, सेकंड आहे इंडिया आणि थर्ड आहे ब्राझील. तर हे कुठून घेतले? तर ब्राझीलमधून. बी, हू वेंट टू गेट फ्रूट इन द फॉरेस्ट. कोण फ्रूट आणायला गेलं होतं जंगलात? तर फर्स्ट वूड कटर, सेकंड वूड कटर आणि थर्ड मंकी. मग त्यातलं कोण गेलं होतं? तर फर्स्ट वूड कटर गेला होता. सी, विच ॲनिमल केम टू द वूड कटर फर्स्ट. वूड कटरकडे जो झोपला होता त्याच्याकडे पहिल्यांदा कोण आलं होतं? कुठला ॲनिमल आला होता? तर फर्स्ट बियर, सेकंड बी अँड थर्ड बर्ड. तर कोण आलं होतं पहिल्यांदा? त्याच्या कानात बी करत तर बी आला होता. डी, व्हॉट डू ट्री गिव्ह अस. आपल्याला झाडं काय देतात? 1 वॉटर, सेकंड ऑक्सिजन, थर्ड ग्रेन्स. तर आपल्याला ट्री काय देतात? तर ऑक्सिजन देतात. चला तर मग क्वेश्चन नंबर सेकंडकडे वळूया. हू सेड द फॉलोइंग लाईन, राईट द नेम ऑफ द स्पीकर इन द गिवन स्पेस. हे खाली दिलेले जे लाईन आहे ते कोण बोललेलं आहे आणि त्या स्पीकरचं काय दिलेल्या स्पेसमध्ये नाव लिहा असं सांगितलं आहे. चला तर A1, वी विल सेल द वूड अँड गेट मनी. आपण हे जे फॉरेस्टमध्ये जाऊन जे आपण लाकडं आणणार आहेत तर आहे ना ते आपण काय करू? सेल करू आणि पैसे मिळवू. असं कोण म्हणलं होतं? तर फर्स्ट वूड कटर. बी, लेट मी रेस्ट फॉर सम टाईम अंडर द ट्री. मला आता या झाडाखाली थोडासा आराम करू दे. मग असं कोण म्हणलं होतं? तर सेकंड वूड कटर. सी, इफ देर इज नो रेन आय विल नॉट बी एबल टू लिव्ह. असं कोण म्हणलं होतं? तर फ्रॉग. डी, इफ यू कट दिस ट्री आय विल नॉट गेट माय फूड. हे कोण सेंटेन्स बोललं होतं? तर लायन. क्वेश्चन नंबर 3कडे वळूया. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. जे खाली दिलेले सेंटेन्स आहेत ते कम्प्लीट करा म्हणजे पूर्ण करा. ए, द वूड कटर वॉन्टेड टू गो डॅश. तर आहे ना वूड कटर काय त्याला करायचं होतं? द वूड कटर वॉन्टेड टू गो टू अ फॉरेस्ट टू कट ट्रीज. त्यांना काय फॉरेस्टमध्ये जाऊन झाडं तोडायची होती. बी, आता हे कसं ओळखायचं? तर इथं आहे ना वूड कटर्स लिहिलं आहे. त्यांना काय करायचं होतं? तर त्याच्यावरून ओळखायचं की पुढे काय सेंटेन्स आहे. बी, द सेकंड वूड कटर वॉज टायर्ड अँड. काय तो सेकंड वूड कटर टायर्ड झाला म्हणजे थकल्यानंतर त्याने काय केलं? तर रेस्ट फॉर सम टाईम अंडर द ट्री. त्याने झाडाखाली थोडासा आराम केला. सी, वेन द सेकंड वूड कटर वॉज स्लीपिंग द फर्स्ट वूड कटर डॅश. जर पहिला आहे ना सेकंड वूड कटर झोपला होता तर मग आहे ना फर्स्ट वूड कटर काय करत होता? तर वेन टू गेट सम फ्रूट टू ईट. तो काही फळं आणायला गेला होता. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डी, द फ्रॉग रिक्वेस्टेड द वूड कटर नॉट टू कट द ट्री बिकॉज. त्या वूड कटरला आहे ना फ्रॉगने काय रिक्वेस्ट केली होती? तर देर इज नो रेन ही वूड नॉट बी एबल टू लाईव्ह. जर ते काय झाड तोडलं तर आहे ना वूड कटरने नाही तोडलं तर काय होईल? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, मॅच द गिवन वर्ड्स इन कॉलम ए विथ द मीनिंग गिवन इन कॉलम बी. म्हणजे कॉलम एमध्ये आपल्याला वर्ड दिले आहेत आणि कॉलम बीमध्ये त्याचे मीनिंग्स दिलेले आहेत. तर ते आपल्याला काय करायचे आहेत? मॅच करायचे आहेत. तर ए, रेअर कोणाला मॅच होईल? तर फोर्थ वनला, नॉट वेल नोन. बी, अलाइव्ह कशाला होईल? तर फिफ्थला, हॅविंग लाईव्ह. परत सी, विपला काय होईल? फर्स्ट वन होईल, टू क्लीन बाय रबिंग. डी, हाईवला काय होईल? तर सेकंडवाला होईल, द नेस्ट ऑफ बीज. आणि ई, ट्रूप कशाला होईल?
तर थर्ड वनला अ ग्रुप ऑफ मंकीज. ग्रुप ऑफ मंकीजला काय म्हणलं जातं तर ट्रूप म्हणलं जातं. चला तर क्वेश्चन नंबर 5कडे वळूया. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ए, वाय डीड द वूड कटर गो टू द फॉरेस्ट. वूड कटर्स फॉरेस्टमध्ये का गेले होते. द आन्सर, द वूड कटर वेंट टू द फॉरेस्ट टू कट ट्रीज. ते झाड तोडायला गेले होते. बी, व्हॉट ब्रोक द सायलेन्स इन द फॉरेस्ट. तर आहे ना ज्या फॉरेस्टमधली सायलेन्स कुणी ब्रोक केला, शांतता कुणी ब्रोक केली. आन्सर, द स्ट्रोक्स ऑफ द एक्स ब्रोक द सायलेन्स इन द फॉरेस्ट. त्या कुऱ्हाडी, एक्स म्हणजे कुऱ्हाड, कुऱ्हाडीचे जे स्ट्रोक्स हे होते ते घाव पडत होते त्याच्या आवाजाने काय केलं तर फॉरेस्टची जी शांतता होती ती ब्रोक केली. सी, व्हॉट डू द ट्रीज गिव्ह अस अकॉर्डिंग टू द बियर. बियरच्या म्हणण्यानुसार ट्री आपल्याला काय देतात तर आन्सर आहे, अकॉर्डिंग टू द बियर ट्रीज गिव्ह अस ऑक्सिजन. ते आपल्याला ऑक्सिजन देतात. डी, व्हाय डीड द वूड कटर नॉट कट द ग्रेट केपॉक ट्री. तर ना जो सेकंड वूड कटर होता त्याने काय हे केलं की डिसाईड केलं की केपॉक ट्री तोडायचा नाही. तर आन्सर आहे, द वूड कटर नॉट कट द ग्रेट केपॉक ट्री बिकॉज ही रिअलाइज दॅट इट वॉज होम ऑफ मेनी ॲनिमल्स अँड इट वॉज देअर लाईफ. तेच सेकंड वूड कटरला काय त्याने ग्रेट केपॉक ट्री नाही तोडला कारण त्याला रिअलाईज झालं की बाबा हे काय हे जे केपॉक ट्री आहे हे बऱ्याच ॲनिमलचं काय आहे घर आहे आणि प्लस आहे ना ते त्यांचं जीवन आहे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हे द ग्रेट केपॉक ट्रीचा प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.